ड्रायफ्रुट्स टाकायचे. पण हा पहिल्यांदा 2 पूजा आणि 2 वेगवेगळी पुस्तकं आपल्याला वाचायची आहेत. सो त्या आशीर्वाद तर चांगला तर द्या. लय आशीर्वाद दिले तुला. काय दिलं. इतकी चंचल आहे की आज इथे तर उद्या तिथे, तर तिला टिकवून ठेवणं म्हणजे लक्ष्मी घरात येणं हे सोपं आहे, पण तिला टिकवून ठेवणं खूप अवघड आहे आणि ती कायम आपल्यासोबत राहावी यासाठी आता छान अशी सागर संगीत दोन्ही पूजा मांडल्यात मी, इकडे स्वामींची आणि इकडे लक्ष्मीची. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार. तुम्हा सर्वांना गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यासोबतच माझे संकल्पयुक्त गुरुवार पण सुरू आहेत. तर खूप कन्फ्युजन होतं मला की कशी पूजा मांडायची, काय करायचं, नैवेद्य वेगळा दाखवायचा की एकत्र, की पूजा एकत्रच मांडायची आणि त्याचे जे काही कथा आणि स्वामी चरित्र सारामृत आहे ते कधी वाचायचं, हे कधी आणि नैवेद्याचं काय करायचं याविषयी सगळी इत्तमत माहिती घेऊन बऱ्याच जणींना चौकशी करून केंद्रामध्ये काही फोन कॉल्स करून विचारणा केली आणि त्यानंतर जे मला माहिती झाले त्यानुसार मी आज पूजा मांडणार आहे. आणि श्री गेलेला आहे शाळेला. सगळं म्हणजे घरातलं बऱ्यापैकी आटोपलेलं आहे. माझा तर उपवास आहे आणि आई आणि यांच्या पुरता नाश्ता बनवलाय मी. जेवणाचं अजून बनवायचं पण अगोदर मी म्हणजे श्रीचं टिफिन वगैरे झालेलं आहे आणि बाकीच्यांचं जेवण वगैरे ते बनवायचं बाकी आहे. तर मी अगोदर झाडांच्या फांद्या घेतल्या जातात 5 फळ झाडांच्या. त्यासोबतच आता आपल्याला स्वामींची पण पूजा मांडायची आहे, तर त्यासाठी तर नैवेद्यावर अर्पण करण्यासाठी तुळशीपत्र असं काही लागणार आहे. तर त्या पण गोष्टी आणि फुलं कालच आणलेली आहेत. क्लिनिंग सगळी कालच केली, त्यामुळे आज तितकं जास्त लोड वाटत नाही. पण हा पहिल्यांदा 2 पूजा आणि 2 वेगवेगळी पुस्तकं आपल्याला वाचायची आहेत. पण झाडांच्या पत्री घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जास्त पकलेल्या त्या असाव्यात, म्हणजे त्यांचं वय होत आलेलं असावं अशा हिशोबाने त्या तोडाव्यात असा नियम आहे. पुस्तकात सुद्धा तुम्ही व्यवस्थित वाचलं तर त्यात त्यांनी मेन्शन केलंय की अगदी कवळी पाने तोडू नये. अगदीच नवीन पालवी जी फुटत असते ज्याची ग्रोथ होणं अजून बाकी आहे तर तशी अजिबात तोडायची नाही असा उल्लेख केलेला आहे. खरं तर फांटे म्हणतात आमच्याकडे. काही जण पानं पण घेतात, काही जण फांटे पण घेतात. जी पूजा मांडणार तर स्वामींची मूर्ती ज्याच्यावरती आपण विराजमान करतो तर ते वडाचं पान ते पण मी लगेचच आता या पत्र्या वेगळीकडे ठेवते आणि ते वेगळीकडे कलेक्ट करते. या क्षेत्रातली मी काही प्रो नाहीये, मला खूप जास्त नॉलेज आहे अशातलाही भाग नाही, पण माझ्या वाचनात आलं त्यानुसार सांगते. अगदी वेज पडलेली किडकी पानं, फुलं, फळं देवाला अर्पण करायची नसतं. तर आता छान असं हळदीचं गरमागरम दूध बनवणार आहे मी सगळ्यांसाठीच, कारण वातावरण खूप जास्त हे झालंय आणि गुळ त्याच्यामध्ये स्वीटनेससाठी वापरणार आहे, गुळ पावडर. बाकी तुम्हाला तर माहितीये कसं काय बनवायचं ते. आणि घरगुती हळद यावेळी आणलेली आहे ही अशी. सो म्हणजे तितकं याच्यामध्ये केमिकल वगैरे नसतं. आता थंडी पण खूप जास्त सुटली आहे, त्यामुळे मग अशा पद्धतीचं दूध ज्याच्यामध्ये आपण अद्रक खिसून घालायचे, अद्रक नसेल तर आलं सुद्धा घालू शकतो आपण, त्यानंतर थोडीशी हळद, वेलची, याच्यामुळे खरंच खूप छान स्वाद पण येतो आणि हेल्दी पण आहे. हळदीचं दूध बर, कारण जरा वातावरण पण हे आहे आणि थोडं हेल्दी. हा ड्रेस कधी घेतलेला आहे? हा मुरुडला घेतलाय. होय, छान आहे. घेतले होते पुण्याला जाण्यामध्ये. छान मिळतात की मुरुड मध्ये पण. हो, हा एक परत तो चॉकलेटी आणि अजून एक म्हणजे एकदम असं लाईट वेट ब्ल्यू आहे बघा. छान आहे, मी बघितलं ना मागचं पण. तर हळदीचं पण जास्त नाही. बघा ड्युटीने आल्या मस्त आता दूध घ्यायचं निवांत एकदम चालायचं. गुळ पावडर आहे ना ती आहे पण तिला भुरा कारण ना आम्ही गावी गेलेलो त्या आधी आणलेली होती. थोडस बुरशी आल्यासारखं झालं त्यामुळे कसं, त्यामुळे आता मला इथं गुळावर काम भागवावं लागतंय. खिसून घेते मी गुळ आणि मग त्याच्यामध्ये दूध ओतायचं म्हणजे दूध फाटत नाही. नाहीतर मग गॅस चालू असताना त्यात जर टाकलं ना तर मग दूध नासणार. तुमच्याकडे जर काही ट्रिक्स असेल तर ते पण सांगा आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये, आहे ना. आज आपण म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आणि स्वामींची पूजा दोन्ही करणार आहोत आणि त्यासाठी मी इथं तांदूळ भिजत घातलेले आहेत आणि खीर बनवायची याची. तर थोड्या वेळाने मी वाटून वगैरे घेईन.
त्या तिघांना हळदीचं दूध दिलं. माझा उपवास असल्यामुळे मग मी ब्लॅक टी काळा चहा घेतला. दूध घातलं की थोडंसं पित्त झाल्यासारखं होतं उपाशीपोटी, त्यामुळे. आणि आता इथं मी हळदीचं लेपन करण्यासाठी छानपैकी हे मिश्रण करून घेतलंय. उंबरठा लेपनसाठीचं सगळं मिश्रण वगैरे करून घेतलंय. त्याच्यामध्ये गोमूत्र आणि गुलाबजल, बाकी अष्टगंध या सगळ्या गोष्टी, घरगुती हळद होती मेन म्हणजे, त्यामुळे मला खूप भारी वाटलं. आणि आता ते सगळं छानपैकी मी उंबरठ्यावरती लेपन करून घेते. आपल्या घरामध्ये जेव्हा लक्ष्मी प्रवेश करते तर ती कायम आपल्या घरातच राहावी, यासाठी आपला उंबरठा तितका सुंदर सुशोभित असायला हवा की तिला त्याच्या बाहेर जावं असं वाटू नये. इव्हन घरातलं वातावरण असेल, बऱ्याच गोष्टी त्यासाठी कारणीभूत असतात. आणि लक्ष्मी चंचल असते असा एक मी शॉर्ट व्हिडिओ केला होता, त्याला तुम्ही भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून तुमचे आभार. कारण ती इतकी चंचल आहे की आज इथे तर उद्या तिथे, तर तिला टिकवून ठेवणं म्हणजे लक्ष्मी घरात येणं हे सोपं आहे, पण तिला टिकवून ठेवणं खूप अवघड आहे. आणि ती कायम आपल्यासोबत राहावी यासाठी खूप सारे एफर्ट्स आपल्याला घेत राहावे लागतात. आणि त्यातलाच हा एक प्रकार. तर चला उंबरठा लेपन करून घेऊ. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की फरशी आणि बाहेरचं अंगण मी क्लीन करून घेतलेलं, आणि त्यासोबत उंबरठा पण पुसून घेतला होता. पण सगळ्यात जास्त वर्दळ उंबरठ्यावरच असते, त्यामुळे मग पुन्हा एकदा स्वच्छ पुसून घेते, म्हणजे आपल्याला पुढे लेपन करायला अगदी छान प्रसन्न वाटेल. त्यानंतर मग अशी जे मिश्रण मी केलेलं आहे तर ते आता उंबरठ्यावरती छान एकसंध असं पसरवून घेते. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चमच्यानं यूज करता बोटाच्या मदतीने सुद्धा हे छान असं पसरवून घेऊ शकता. तसंही हळद अँटीबॅक्टेरियल असते. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आयुर्वेदामध्ये हळदीचा जंतुनाशक म्हणून वापर केला जातो. आणि तसंही आपले सगळेच जे काही रिच्युअल्स आहेत किंवा परंपरा आहेत त्याच्यामागे काही ना काही लॉजिक आहे. उंबरठा लेपणामागे काय लॉजिक आहे हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये माहिती असेल तर सांगा. आणि पूर्वी बघा, बाहेरून एखादी व्यक्ती आली तर लगेच पाय धुवायला म्हणजे उंबरठ्याच्या बाहेरच पाणी दिलं जायचं, किंवा जे आता म्हणजे मधल्या काळात कोविडमध्ये आपण सगळ्यांनी शिकलो तर घरात रोगराई येऊ नये यासाठी स्वच्छता बाळगली जायची. पण पुन्हा त्या गोष्टी आता रुजू पाहतात आणि उंबरठा लेपनाच्या मागचं लॉजिक मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. सो इथं माझं उंबरठा लेपन पूर्णपणे झालेलं आहे. तर आता मी इथं हळदी कुंकू अर्पण करते. त्यानंतर अक्षता, सुगंधी अक्षता आहेत. त्यानंतर इथं फुलं आणि दोन्ही बाजूला पण पूजा करून घेऊन मग रांगोळी हवी तर तुम्ही काढू शकता, 2 दिवे लावू शकता. मी काजू, बदाम जे काही ड्रायफ्रुट्स आहेत तर ते कट करून घेते. आणि आपल्याला खीर करायची आहे तर त्यासाठी लागणारे जे काही इन्ग्रेडियंट आहेत ते पण सगळे म्हणजे तयारी करून घेते बेसिक, म्हणजे कसं लगेचच आपल्याला खीर बनवता येईल. जर तुमच्या घरात लहान मुलं असतील आणि त्यांना ड्रायफ्रुट्स खायला आवडत नसेल तर तुम्ही डिरेक्टली हे मिक्सरला फिरवून घेऊन त्या खिरीमध्ये टाकू शकता, जेणेकरून ते वेगळे करणार नाहीत. खिरीसाठी बदामाचे उभे काप खूप सुंदर दिसतात, त्याच्यामध्ये पिस्ता पण असेल तर अजून टेम्पटिंग दिसतं ते. आणि बाकी इथं तुम्हाला दिसत असेल. आता खीर बनवून घेते मी. त्यासाठी हे तांदूळ जे मी भिजत घातलेले आहेत ना, तर हे मस्त आता छान फुगलेत वाटून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये. बऱ्याच जणी ना अख्खा तांदूळ पण शिजवतात आणि काही जणी थोडंसं मोटाड वगैरे असं भरड काढल्यासारखं करतात. आई म्हणत होती की अख्खा तांदूळ शिजवलेला पण म्हणजे ते गोड भात असतो ना तशा टाईप लागतं. तर चला आता मी हे वाटून घेते मिक्सरला. हे जे काजू बदामाचे तुकडे आपण करून घेतलेत ना, तर ते या स्टेजला म्हणजे विलायची जर तुम्ही पावडर केलेली नसेल तर विलायची याच्यामध्येच टाकायची, साल बाजूला काढायची. त्यासोबत जे ड्रायफ्रुट्स आहेत ते पण आपण या तांदळाच्या पिठामध्ये जर मिक्स करून घेतलं तर ते बाहेर काढू शकत नाहीत लहान मुलं स्पेशली. त्यामुळे मग असं पण चालतं, कारण ते वेचून वेचून काढतात बऱ्याचदा. ज्यांना आवडतं त्यांचा इश्यू नाही. पण इथं दिसत असेल बघा, छान अशी मी पेस्ट करून घेतली. पेस्ट म्हणजे थोडंसं जाडं बरडच ठेवायचं आपल्याला. आणि त्यामध्येच ड्रायफ्रुट्स पण काही टाकलेत. आता याच्यामध्ये घरगुती साजूक तूप घालू. नेहमी ना मी पूजा करून मग नैवेद्याचं बनवते, पण आज 2 पूजा आहेत त्यामुळे मला खूप वेळ लागणार आहे ते पोथी वगैरे वाचायला, आणि नंतर मग खूप उशीर होईल. त्यामुळे म्हटलं अगोदर आपण प्रसादाचं बनवून घेऊ आणि त्यानंतर मग पूजेला बसूया. हे बघा किती सुंदर तूप, खूप छान. ड्रायफ्रुट्स टाकायचे. मी अशा पद्धतीने बनवते, पाहू शकता किती छान दिसते. आणि याच्यामध्ये तुम्ही हवं तर अगदी पूर्ण दुधामध्ये पण बनवू शकता, जर हवं तर पाणी पण ऍड करू शकता.
आणि ही जी साळी आहे ना तर ह्याला थोडंसं फेटून घ्यायचं आणि नंतर लास्टला रबडी टाईप ते त्याच्यावरती सर्व करताना यूज करायचं. उकळी फुटली की आपल्याला हे त्याच्यामध्ये टाकायचे. तोपर्यंत मी साखर वगैरे टाकते. तुम्ही मनुके जे वापरताय तर ते जेव्हा तुपामध्ये आपण फ्राय करतो त्यावेळी घालायचे नाहीत, कारण याच्यात दूध टाकणार आहोत आपण आणि दूध फुटतं याच्यामुळे. त्यामुळे हे शिजत आल्यानंतर मग लास्ट वेळीच मनुके टाकायचे, म्हणजे ते फुटत नाही, नाहीतर अशी शीतळ शीतळ झाल्यासारखी खीर होते असं आईने मला सांगितलेलं. मी तेच वर्षानुवर्ष करते. सो तूप तर एवढं अप्रतिम झालं ना. असेच 2 आणखी भरण्या भरल्यात आणि हे वरव्याच्या दुधापासून बनवलेलं तूप आहे. ते आई असल्यामुळे जास्त मला तितका वेळ नसतो पुरेसा, पण आई तेवढ्यात ते करत असते. तूप झालं आई नसल्यानंतर आम्ही मी त्याचं ते हे बनवतो, खवा पण बनवतो, बासुंदी किंवा मग खवा आटवायचं दूध आणि ते, कारण की साय भरपूर असते. कलेक्ट केली 4 दिवसाची की 1 दिवसाची बासुंदी रेडी होते. पण असं ज्यावेळेस आपण बाहेर तूप खरेदी करायला तेवढं क्वालिटीचं मिळत नाही आणि घरगुती ती घरगुती आहे ना. बरोबर. आणि विलायची ना मी याच्यातच टाकलेली आहे, त्यामुळे ना आता याच्यात सेपरेट टाकायची गरज नाही. तुम्ही कशा पद्धतीने खीर बनवता ते मला सांगा, तांदळाची खीर, कारण प्रत्येकीची पद्धत वेगळी आहे. कोणी गुळ घालून करतं, कोणी साखर घालून, प्रत्येक जणाचा बरेच जण कच्चं खोबरं सुद्धा टाकतात. हो टाकतात की. त्याच्यात मी थोडंसं आणि पाणी ऍड केलंय. रेडी झाली की दाखवते. त्याच्यामध्येच ना केशर असेल तर थोडंसं भिजत घालायचं आणि ते पण टाकलं तर कलर पण छान येतो आणि अजून जास्त हेल्दी होतं. माझ्याकडे सध्या केशर नाही. तर नैवेद्य वगैरे बनवून घेतलाय मी. आता चेंज करते, पूजा मांडायची अजून, आणि साडी वेअर करून येते. साडी नेसल्यानंतर मग कंटिन्यू करू. येस, रेडी झाली आहे मी आणि ही साडी वेअर केली आहे. ही आईची साडी आहे, तुम्ही खूपदा आईच्या अंगावर पाहिली असेल. आणि हे मिशोवरून आलेलं ब्लाऊज आहे. थोड्या स्लीव्ज याच्या वेगळ्या आहेत, सो म्हटलं थोडं वेगळं ट्राय करू. कधीतरी रेग्युलर तर आपण सिम्पल असे वेअर करतच असतो. तर आता इथं पूजेचं सगळं साहित्य आणलंय मी, पाहू शकता. 2 पूजा आपल्याला मांडायच्या, त्यामुळे मग बराचसा वेळ लागणार आहे. त्यामुळे पटकन आता पूजेची मांडणी करून घेते. तर माझ्याकडे चौरंग नाही आहेत, त्यामुळे 2 पाट मी इथं अंतरून घेतले. तर त्याच्यावरती छान नवीन 2 वस्त्र अंतरलेत. त्याच्यामध्ये एक लाल रंगाचं आहे आणि केशरी रंगाचं स्वामींसाठी. त्यानंतर रेग्युलर आपण 2 आरत्या लावतो, पण आज 4 आरत्या मी इथं प्रज्वलित करते तुपाच्या. आणि आता रांगोळी काढून घेते. बऱ्याच साऱ्या कमेंट्स होत्या की संकल्पयुक्त गुरुवार सुरू असतील आणि मध्येच मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आले तर मग दोन्हीपैकी एकच पूजा करायला पाहिजे, 2-2 पूजा नाही करायच्या, किंवा मग कुठली तरी एकच आपण करू शकतो. किंवा बऱ्याच साऱ्यांचं असं होतं की मध्येच संकल्पयुक्त गुरुवार नाही सोडता येत आणि मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार एक वेळ सोडले आणि परत केले तरी चालू शकतात. त्यानंतर मग मी माझ्या ज्या काही मैत्रिणी आहेत ज्या ह्या गुरुवार करतात त्यांना विचारलं. त्यानंतर केंद्रामध्ये फोन करून विचारलं, तर तिथं मला सांगण्यात आलं की मार्गशीर्ष गुरुवार आणि संकल्पयुक्त गुरुवार दोन्हीही आपण करू शकतो आणि दोन्ही पूजा फक्त वेगवेगळ्या मांडायच्या आणि दोन्हीचं वाचन वेगवेगळं करायचं आणि दोन्हीला नैवेद्य वेगवेगळे अर्पण करायचे, आरती सुद्धा वेगळी करायची. त्यानुसार मग आता जसं मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी आपण कलश स्थापन करून त्याच्यावरती देवीचा मुखवटा वगैरे लावतो आणि स्वामींच्या पूजेसाठी कलश वगैरे आपण स्थापित करत नाही, फक्त नारळ पूजा केली जाते. तर काल आणलेला श्री महालक्ष्मी देवीचा जो मुखवटा आहे तो आता मी तुम्हाला दाखवते. त्याच्यासोबतच साज पण आहे आणि सगळ्या गोष्टी त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपण इकडच्या बाजूला देवीची पूजा पण मांडली आहे. 5 फळं, त्यानंतर विड्याची पानं, बदाम, सुपारी, खारीक, खोबरं या सगळ्याची पूजा केली जाते आणि नाणं मात्र कलशामध्ये टाकलं जातं. यात आता छान अशी सागर संगीत दोन्ही पूजा मांडल्यात मी, इकडे स्वामींची आणि इकडे लक्ष्मीची. तर माझ्या परीनं मला जसं होतंय आणि मला जसं केंद्रातून वगैरे सांगितलं गेलं, मी जेवढी माहिती कलेक्ट केली त्याच्या आधारे मी अशी पूजा मांडली आहे. याच्यामध्ये काही माझ्याकडनं चूक झाली असेल तर एकदम काय म्हणतात, घरातली एखादी लहान व्यक्ती समजून मला तुम्ही माफ करू शकता किंवा सजेस्ट पण करू शकता की जेणेकरून नेक्स्ट टाइम जेव्हा मी पूजा मांडेन त्यावेळी मला अजून जास्त मदत होईल. पहिल्यांदाच मी लक्ष्मीची अशी पूजा मांडली आहे. या अगोदर ही मूर्ती जी आहे ना एवढीच पूजा करायची मी आणि आपला जो कलश असतो असा तांब्या आणि त्याच्यावरती वरती नारळ, जे आत्ता पण हाईड झालंय मुखवट्याच्या पाठीमागे,
तर मला खूपदा विचारलं जायचं हळदी कुंकाला शेवटच्या गुरुवारी जेव्हा महिला येतात आणि आपण पुस्तक आणि केळी वगैरे देतो त्यांना, तर त्यावेळी बोलवलं की म्हणायचं अरे तुमच्या याच्यावरती खोटं कसं काही नाहीये. म्हणजे काही भागात ते नाहीये अजूनही. खूप छान वाटायला लागलं है ना, खूप प्रसन्न पण वाटतंय. खरं तर आता छान अशा दोन्ही पूजा मांडल्या. खरंच घरी लक्ष्मी आली असं वाटायला. खूप छान. असं ना त्यांना आपण लक्ष्मी बसवतो ना तसं वाटायला लागलं. इकडे स्वामींची पूजा मांडली आहे मी. आता अगोदर मी काय करते, स्वामींचे जे अध्याय आहेत ते वाचून घेते 21 अध्याय, आणि त्यानंतर मग देवीचे महालक्ष्मी महात्म्य आहे पुस्तक, तर ते कथा शांबालेची नंतर वाचते. आणि 2 सेपरेट नैवेद्य, जशा 2 वेगळ्या पूजा मांडल्यात आपण तसे 2 नैवेद्य अर्पण करायचे. आणि खूप वेळ लागणार आहे म्हणून मी नैवेद्य अगोदरच बनवून घेतलाय आणि इकडे तुपाचे दिवे लावलेत. खरंच घरातलं वातावरण ना खूप प्रसन्न वाटतं जेव्हा पण आपण अशी छान पूजा मांडतो ना. खूपच असं सगळीकडे चैतन्य पसरल्यासारखं वाटतं. धूपदीपाचा सुगंध पॉझिटिव्हची जाणवते ना, आणि आपल्या पाठीशी खूप मोठी ताकद आहे याची जाणीव होते. आता स्वामींना हळदी कुंकू चालत नाही, अष्टगंध अर्पण करते मी. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला फक्त तुमच्यामुळे माहिती झाल्यात. सो थँक्स टू यू. तुम्हाला सर्वांचे खरं तर सगळ्यात अगोदर आभार की मला आध्यात्मिक गोष्टींमध्ये खूप छान पद्धतीने तुम्ही गाईड करताय, बऱ्याच गोष्टी सांगताय. सो थँक्यू. अगदी नेहमीप्रमाणेच स्वामींची पूजा, त्यानंतर अभिषेक आणि मग तारक मंत्राचा जाप, आणि त्यानंतर मग स्वामी चरित्र सारामृताचं वाचन करायला सुरुवात केली. खरं तर व्लॉग खूप जास्त मोठा होतो सगळंच शूट घ्यायचं म्हटल्यानंतर, त्यामुळे अगदी मोजक्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. आणि या इथं आता माझा 21वा अध्याय चाललाय. खरं तर दाखवताना हे कुठेतरी 10 ते 15 मिनिटात शूट घेणं होतं, परंतु प्रत्यक्षात खूप वेळ जातो. खरं तर याला म्हणजे 21 अध्याय वाचण्यासाठी तर जवळपास 2 तास तरी तुम्हाला बाजूला काढून ठेवावेच लागतात. त्यानंतर मग स्वामींची आरती आणि नंतर मग नैवेद्य, या सगळ्या गोष्टी. स्वामींना नैवेद्य अर्पण करू. आज तांदळाच्या खिरीचा नैवेद्य आहे आणि दोन्ही देवांसाठी सेपरेट अशा पद्धतीने मी वेगवेगळी पूजाही मांडले, नैवेद्य पण वेगवेगळं अर्पण करू आपण. आणि खरं तर याच्यावरती आणखी तुळशीपत्र ठेवायचं बाकी आहे. म्हणजे तुर्तास साखरेचा नैवेद्य अर्पण केला होता, तर आता आपण खिरीचा नैवेद्य अर्पण करू. A few moments later. स्वामींची पूर्ण पूजा झाल्यानंतर मग देवीची पूजा करायला मी घेतली. आणि इथं आता जे काही श्री महालक्ष्मी महात्म्य आहे त्याची जी कथा आहे शांबालेची, तर ती वाचतीये मी. आणि व्रताविषयीची सगळी माहिती वगैरे याच्यामध्ये इत्थंभूत दिलेली आहे. तुम्ही अगदीच नवख्या असाल आणि पहिल्यांदाच गुरुवार करत असाल मार्गशीर्षातले, तर बरीच माहिती त्याच्यामध्ये पुस्तकात फ्रंटलाच दिलेली आहे की म्हणजे कशी पूजाविधी आहे, काय काय करायचं असतं आपल्याला. आणि जास्त अवघड व्रत अजिबात नाही आहे. खूप सुंदर वाटतं. लहानपणापासून मला वैयक्तिक जेव्हा माझ्या बहिणी वगैरे हे व्रत करायच्या तर इतकं भारी वाटायचं ते पूजा पोथी ऐकायला आणि त्यानंतर सगळ्यांना प्रसाद वाटणं, या त्या गोष्टी, ते आरती मिळून करणं, एक वेगळंच त्याच्यामध्ये चैतन्य असतं. सो मला तरी हे खूप आवडतं. एक घेरवाळ आरती. श्री उठ आरती घे लवकर. आता देवाच्या पाया पडा. छान. स्वामीजीच्या पाया पडा, देवी माच्या थँक्यू. स्वामीजीचा मुजरा कसा असते? तर इथं आई श्रीला म्हणत होती की तू मुजरा करून दाखव, आणि त्याचं चाललेलं पाहू शकताय. प्रयत्न करतोय तो, आणि बऱ्याच गोष्टी मी माझ्या परीने त्याला शिकवण्याचा प्रयत्न करते. चुकलं असेल तर माफ करा. माझ्या बाळाला तर करीलच की माफ. तर चला आता पूजा वगैरे संपन्न झाली. आता देवीला नैवेद्य अर्पण करून नैवेद्य काढून घेतो. परत यांचा रिव्ह्यू पण आपल्याला ऐकायचा आहे की कशी झाली आहे खीर, काय नाही, मला जमते की नाही. अगदी लहानपणापासून श्रावण सोमवार असतील, मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार असतील, पौष महिन्यातले रविवार असतील, तर पाहत आली आहे मी काही ना काही गोडाधोडाचं प्रसादापुरतं तरी नक्कीच बनवलं जातं. आणि त्या दिवशीचं ते सगळं वातावरण आणि सगळ्या गोष्टी इतक्या पावन वाटणाऱ्या असतात, मनाला खूप प्रसन्न करून जातात.
आणि तो जो प्रसाद असेल एक चमचाभर सुद्धा हातावर मिळतो, त्याचं सुद्धा अप्रूप असायचं. पूजेमध्ये जी फळं घेतलेली असतात तर ती फळं खाण्यासाठी दुसऱ्या दिवशी आम्ही वाट पाहायचो की आता कुणाला कोणतं फळ मिळणार. घरात पूजा असल्यास खरंच खूप प्रसन्न वाटतंय की नाही? किती भारी वाटलं. खूप मला भारी वाटलं. लक्ष्मी जसं वाटतात ना आपल्याकडे गौरीच्या वेळेस तसं वाटायला लागले घरामध्ये. आईला हळदी कुंकू. सावित्री व्हा, सोन्याचं चुरले आहे का खाली एक म्हातारं व्हा. म्हातारं वा मंत्र वाटत नाही म्हातारं वा. आयुष्य म्हणायचंय ना. अगं चेष्टा करायला लागलो. मला वाटलं तुमच्या लक्षात पाय पडत. आरती वगैरे झाली, नैवेद्य अर्पण केलाय. हे जरासं बाहेर गेलेले तर ते आल्यानंतर मग जेवण करून घेतो. म्हणजे माझा उपवास आलेच. मग झाली पूजा. छान छान दुपारचा वास करून द्यायला. त्यानंतर घरात जेवढी मंडळी असतात तेवढ्या सगळ्यांना प्रसाद आपण देतोच कुठलीही पूजा झाल्यानंतर. मग ते साधं नारळ जरी फोडलेलं असेल तरी. पाया पडू द्या बाबा. पड इकडे देवाजवळ. नको 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 राहू दे. इकडे या. देवाच्या साक्षी. अयो आशीर्वाद तर चांगला तर द्या. लय आशीर्वाद दिले मी तुला. काय कवा काय दिलं? तिला की मनातून दिलं मी मनातून. काय दिलं ते तर सांगा. नग सांगत नाही ऑन कॅमेरा नाही तुला पर्सनल सांगतो. तुम्हाला काय वाटतं काय दिलं असेल? तुम्हाला तर काहीच दिलं नाही असं वाटतंय. नंतर सांगतो मी पर्सनल, असं नाही सांगू शकत ऑन कॅमेरा. बरोबर. पूजा असल्यास तर घरात छान वाटतंय बरं का, खूप प्रसन्न वाटतंय. आणि घरातील जी व्यक्ती आहे ना, विशेषतः महिला, त्यांनी नटून थटून एवढी छान पूजा करायची, साडी वेअर करायची, कुंकू लावायचं, खूप भारी वाटतंय. मला दररोज साडी वेअर करायचं आशीर्वाद दिला. तसं काय नाही, पण छान वाटतंय. पण आठवड्यातून 1-2 दिवस साडी वेअर केल्यास जरा बरं वेगळं वेगळं वाटतंय ना. मला वाटलं दररोज. तर एकंदरीत खरंच सांगतो, ड्युटीवरून ज्यावेळेस आलो त्यावेळेस हिची लगबग चालू होती पूजेची तयारी वगैरे. आणि एक पूजा असते बरं का गुरुवारी, प्रत्येक गुरुवारी स्वामींची. आता ती एक वाढली त्यामुळे आणखी भारी वाटायला लागले. त्यामुळे आई पण खुश, स्त्री पण खुश. आणि मग इथं घरात आल्यानंतर बघितलं तर खूप वातावरण प्रसन्न होतं घरामध्ये. त्यामुळे कसं आजचा दिवस खूप छान गेलेला आहे. कसा वाटला आजचा ब्लॉग ते सांगा. या छानशा नोटवर आजच्या मार्गशीर्ष महिन्याचा हा दुसरा जो काही गुरुवार होता तो छान असा संपन्न झालेला आहे. पूजा विधी सगळं सुंदर आणि छान पद्धतीने पार पडलाय. तुम्ही केली होती की नाही पूजा सांगा, आणि तुमचे अनुभव सुद्धा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये. आम्हाला नक्कीच आवडेल ऐकायला. सो या नोटवरच हा ब्लॉग आम्ही इथेच थांबवतो. भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.